बघूया 100% बातम्या। पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावरून आता अजित पवारांवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावलाय। अजित पवारांची इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत आणि एक प्रकारे अजित पवार यांना सध्या तरी फार मोठ्या आशा बाळगण्याची संधी नाही, असा अप्रत्यक्ष मेसेज सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवार हे प्रचंड आशावादी होते, पण त्याच दरम्यान फडणवीसांनी त्या आशेला सुरुंग लावलाय का, या वक्तव्यातून अशी चर्चाही सुरू झाली आहे। बघूयात फडणवीस नेमकं काय म्हणाले। पण कोणालाही आवडू शकतं मुख्यमंत्री व्हायला, आवडेल हे काही मला असं वाटतं वावगं नाही आहे। पण अनेकांना असं आवडतं, पण सगळ्यांनाच होता येतं असं नाही आहे। ठीक आहे, आमच्या शुभेच्छा। 2024ला कशाला आपण आत्ताच मुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार आहोत, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं। अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे चर्चा सुरू झाली, तर याबद्दल मवियाच्या घटक पक्षांनी सावध पवित्रा घेतलाय। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं नव्या चर्चेला उधाण आलं। राज्यातील सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय बलाबलाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या दाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं विधानसभेतलं संख्याबळ घटलं। 40 आमदारांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची कास धरली, त्यामुळे सध्याच्या घडीला विधानसभेत उद्धव ठाकरेंकडे केवळ 15 आमदारांचं संख्याबळ उरलंय। त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे। मुख्यमंत्री पदाविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षानं सावध भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला। कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, तर त्याच्यामध्ये गैर काय। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यातच अजित पवारांनी त्याचं खंडन केलं असलं तरी आता त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। पुण्यात शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले। यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला, पण आता अजित पवारांच्या या टीकेवरून काँग्रेसनंही अजित पवारांवर पलटवार केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या मुलाखतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण। राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील 2013-14 मधला संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यानंतर तब्बल 10 वर्ष उलटली, पण अजित पवारांच्या मनातील पृथ्वीराज चव्हाणांबद्दलचं शल्य अजूनही कायम असल्याचं समोर आलं। पुण्यात एका मुलाखतीत अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार निशाणा साधला। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता। त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं, कधी कधी समाधानानं काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय। उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाज असणारे काम केलं। अजित पवारांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती। नाईलाज हा शब्द काय वापरताय, मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। एकंदरीतच अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करून जुन्या कढीला ऊत आणलाय। काँग्रेसनेही अजित पवारांवर निशाणा साधला, त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते अजित पवार भाजपसोबत जाणार या बातम्यांच्या नंतर आता काहीसा पडदा पडला असं वाटत असताना पुन्हा एकदा 2024ला नाही तर आताच मुख्यमंत्री पदावर दावा असल्याचं मोठं विधान अजित पवारांनी केलं, म्हणून पुन्हा चर्चा सुरू झाली। त्यामुळे आता या चर्चांच्या दरम्यान शिवसेनेची भूमिका काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे चांगले प्रशासक आहेत। त्यांनी विचारधारा बदलली आणि तो निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी घेतला, तर अजितदादा आमच्या सोबत येण्यास आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। तर नरेश म्हस्केंनी अजित पवार आले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील असं म्हटलंय। विचारधारा जर त्यांनी बदलली आणि त्याचा निर्णय जर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी घेतला, आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही। हे बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता मुख्यमंत्री आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा
एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आहेत. दुसरीकडे अजित पवार येत असतील तर त्यांचं स्वागत करू, पण राष्ट्रवादी आली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असं विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यामुळे शिवसेनेत एकवाक्यता नसल्याचं समोर आलं होतं. याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र अब तेरा क्या होगा कालिया असा डायलॉग मारून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसले. एकूणच अजित पवारांनी भूकंप घडवल्यानंतर त्याचे हादरे सगळ्यांनाच बसणार आहेत हे नक्की. जळगावात रविवारी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेवरून ठाकरे आणि शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रत्याव्हान दिलंय. त्यामुळे जळगावातील राजकीय वातावरण सभेआधीच तापलंय. जळगावच्या पाचोऱ्यात रविवारी उद्धव ठाकरेंची सभा होती. या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांवर प्रहार करण्याची शक्यता आहे. या सभेच्या टीझरमधून त्याचे संकेत मिळत आहेत. पण या सभेपूर्वी संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात डेरे दाखल झाले. यानंतर ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेकडून आव्हान प्रत्याव्हान दिलं जात आहे. आहोत म्हणण्यापेक्षा जळगावात घुसू देण्यासंदर्भात आव्हान दिलं होतं. पण जळगावात आम्ही आलो, कारण जळगाव आमचा आहे, शिवसेनेचा आहे. सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि संजय राऊतांनी आम्हाला थांबवून दाखवावं. या सभेच्या आधी जळगावात लागलेले ठाकरेंच्या स्वागताचे अनधिकृत बॅनर प्रशासनाकडून हटवण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी जळगावातील राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळे ही सभा कशी पार पडते आणि उद्धव ठाकरे संजय राऊत या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्यासाठी रविवारी मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आला असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. कोल्हापुरात सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गटानं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांकडून परस्परांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांची राळ उठवण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी रविवारी कोल्हापुरात शहरातील 2 केंद्रासह 6 तालुक्यातल्या 58 केंद्रांवर मतदान होणार आहे. रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून मंगळवारी 25 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आता या कारखान्याचे सदस्य कुणाच्या पारड्यात मतं टाकतात आणि कुणाचा कणका पडतोय याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. पॅचअप झालं म्हणत असताना पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण आमने सामने आलेले आहेत. निमित्त ठरलंय जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचं. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये त्यामुळे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय. परळी इथल्या जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना कडवं आव्हान दिलंय. धनंजय मुंडेंनी आपल्या वैद्यनाथ विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली. समोरचा पॅनल फक्त शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्यासाठी उभा असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका केली. मागच्या संस्थाचालकांनी कुणाच्या खात्यावर किती रक्कम टाकली याचे आपल्याकडे पुरावे असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. समोरचा पॅनल जो उभा राहिला का उभा राहिला? फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी, फक्त चोरी लपवण्यासाठी. संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता काही दिवसातच जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजांवर शरसंधान साधलंय. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकातल्या महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा हटवला जाणार नाही असं लेखी आश्वासन प्रशासनानं दिलं आणि या आश्वासनाच्या नंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. नागपूर रत्नागिरी हायवेच्या मार्गात येणारा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवू नये यासाठी स्थानिकांनी जनआंदोलन उभारलं. गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं. या लढ्याला शेवटी यश आलंय. हा पुतळा हटवला जाणार नाही असं लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. शासनाने लिखित स्वरूपामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहोत. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. याचं कारणही तसंच आहे. 1995 मध्ये विलासराव देशमुखांनी बसवेश्वरांच्या पुतळ्याचं नियोजित ठिकाण बदललं. परिणामी विलासरावांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आपला जो महात्मा बसवेश्वर पुतळा आहे त्या हलवण्याचं सुद्धा आता जवळपास रद्द झालेला आहे. ते हलणार नाही, त्याच जागेला राहील. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. त्यामुळेच यावेळी जनभावनेसोबत राहण्यासाठी लातूरच्या लोकप्रतिनिधींची धडपड पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप नेत्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमातच शाब्दिक चकमक आज झाल्याचं पाहायला मिळालं. महात्मा बसवेश्वर जयंती कार्यक्रमामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री अतुल सावे यांनी एकमेकांना टोले लगावले.
संभाजीनगरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर आले। पण कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्याबाबत मंत्री अतुल सावेंनी खंत व्यक्त केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यासाठी सावेंच्या निधीची गरज नाही असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावला। गावात तुम्ही बॅनर लावायला पाहिजे होते, आजच्या दिवशी बॅनर लावायला पाहिजे होते, धन्यवाद म्हणून तुम्ही राजकीय बॅनर नका लावू। पुतळ्याच्या बसवण्यासाठी मी बोलत होतो की टेंडर सुद्धा निघालेलं आहे, त्यामुळे तुमच्या निधीची काही आवश्यकता आम्ही करू शकत नाही, तिथे आम्ही सगळं केलेलं आहे। एरवी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संभाजीनगरात हे नेते आमने सामने येत असतात, पण बसवेश्वरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात व्यासपीठावरच नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला सरकारी बंगला अखेर सोडलाय। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना बंगला रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती। अखेर त्यांनी शनिवारी सरकारी बंगला सोडला। 2019च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या वेळी मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुरत कोर्टाने सुनावली। 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली। त्यानंतर राहुल गांधींना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने बजावली। त्यानंतर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी बंगल्यातील आपलं सामान शिफ्ट केलं होतं। आता शनिवारी त्यांनी बंगल्याच्या चाव्या सरकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या। सच्चाई बोलने की कीमत है आजकल, मैं कीमत चुकाता जाऊंगा, जो भी कीमत है मैं चुकाऊंगा। 19 साल में यहाँ रहा हूँ, अब मुझसे छीन लिया गया है, ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं है। राहुल गांधी हे सरकारी बंगला सोडत असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या। राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहणार आहेत। रत्नागिरीतल्या बारसू प्रकल्पावरून पुन्हा एकदा कोकणातील वातावरण तापलेलं आहे। या प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण होणार आहे। इथल्या काही गावांनी या सर्वेक्षणाला सुद्धा विरोध केला। रत्नागिरीतल्या बारसू, सोलगाव, पंचक्रोशीतील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण होत आहे। या सर्वेक्षणातील काही गावांचा या सर्वेक्षणाला विरोध आहे। अनेक ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात तसंच सर्वेक्षणाविरोधात ठराव केला। या सर्वेक्षणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या ठिकाणी 2000 पोलिसांची फौज सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे। तुम्ही किती लाठीचार्ज करा, किती इथल्या शेतकऱ्यांना त्रास द्या, हा कोकणी माणूस आहे, हा कोकणी माणूस इथनं मागे हटणार नाही। सर्वेक्षण सॅटेलाईटनं झालेलं आहे। आता काही लोक बाहेरनं येऊन विरोध करत आहेत, त्यांना देखील आपण विनंती करतोय, शेतकऱ्यांना देखील विनंती करतोय, बारसूचा विचार आम्ही सकारात्मक करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करतो। कोकणात यापूर्वी नाणार प्रकल्पालाही विरोध झाला होता। त्यातच आता बारसू प्रकल्पावरून कोकणातील वातावरण ढवळून निघणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड गर्दी उसळली। सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या पर्वावरती ग्राहकांना एक दिलासा मिळाला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। या निमित्तानं जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत। सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 59,800 रुपये तर 1 किलो चांदीचे दर 74,000 रुपये इतके आहेत। अक्षय तृतीय आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे सुवर्णनगरीत सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। ज्या दिवशी जे खरेदी करतो आपण ते अक्षय राहतं म्हणून वाढत असतं आणि या दिवशी सोन्याची गिरायकी जास्त असतं, तरी त्या हिशोबाने गिरायकी चांगली आहे। मी सोनं खरेदी करायला आली आहे। जरी भाव जरी थोडे जास्त असले तरी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने प्रत्येकाने आय थिंक सोनं घ्यायलाच हवं, थोडं तरी घ्यायला हवं। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ग्राहकांची पावलं सोन्याच्या पेढीकडे वळली, त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल या क्षेत्रात झाली आहे। साई मंदिरात 2 वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फूल, प्रसादावरची बंदी लवकरच हटवली जाणार आहे। साई संस्थानच्या समितीनं बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी आता साई संस्थानकडून दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला। शिर्डीतल्या व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं। कोविडमुळे 2 वर्षांपूर्वी साई मंदिरात हार, फूल, प्रसाद घेऊन जाण्यास घातलेली बंदी अजून कायम आहे। खासगी दुकानदारांकडून हार, फूल, प्रसाद विक्रीतून भाविकांची लूट होत असल्याचं वारंवार समोर येत असल्यानं ही बंदी कायम ठेवण्यात आली होती। मात्र काही अपप्रवृत्तींमुळे शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला। साई संस्थानच्या समितीनं बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। शासनाने आम्हाला विचारात घ्यावा आणि दुकानदारांना नगरपालिकेच्या माध्यमातून अटी आणि शर्ती घालून दुकानदारी करण्यास किंवा हार फुल विक्री करण्यास आम्हाला परवानगी द्यावी।
साई संस्थांमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साई भक्तांना फुलं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबून परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये बाप्पा आणि मुंबईतल्या सिद्धविनायक मंदिरामध्ये आंब्याची आरास करण्यात आली. ही आरास पाहण्यासाठी आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यात तब्बल 11,000 आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्यांचा महानैवेद्य गणपती बाप्पाला दाखवण्यात आला. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगबेरंगी फुलांनी केलेली सजावट आणि आंब्यांचा सुगंध यामुळे इथलं वातावरण आणखीनच खुलून गेलं होतं. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसंच गणेश भक्तांना देण्यात येणार आहे. आंबा अक्षय तृतीयेपासून खाण्याची पद्धत आहे. या दृष्टिकोनातनं बाप्पांना प्रथम महानैवेद्य दाखवून मग तो आपण खायला सुरुवात करतो. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यातही आंब्याची आरास करण्यात आली. ही आरास पाहण्यासाठी आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सध्या उन्हाचा कडाका वाढलाय. या उन्हाच्या कडाक्यापासून सर्वच जण हैराण झालेले आहेत. मात्र नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांना उन्हाच्या झळा कमी बसतायत. कारण राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढलाय. नागपुरातील तापमानाचा पाराही 40 अंशांच्या पुढे गेलाय. अशा स्थितीत सर्वसामान्य हैराण झालेत. अशी स्थिती असताना वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात थंड पाण्याचे स्प्रिंकलर्स लावण्यात आलेत. या स्प्रिंकलर्समधून थंड पाण्याचा गणेश भक्तांवर शिडकावा होतोय. त्यामुळे मंदिरात प्रवेश करणाऱ्या गणेश भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय. नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अवजड दगड खांद्यावर उचलून शक्ती प्रदर्शनाची एक अनोखी परंपरा आजही कायम आहे. नंदुरबार शहरातल्या या माळीवाड्यामध्ये अवजड दगड उचलण्याची तरुणांनी गर्दी केली होती. नंदुरबारच्या माळीवाड्यातील तालमीत तरुणाची आपली ताकद आजमावण्याची सुरू असलेली ही धडपड सुरू होती इथं असलेले अवजड दगड उचलण्याची. गोलाकार आणि वजनानं जड असलेले हे दगड उचलण्यासाठी खास कसब लागतं. हे वजनी दगड उचलून शक्ती प्रदर्शन करण्याची ही परंपरा तरुण आजही जपतायत. विशेष म्हणजे नंदुरबारचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी दगड उचलणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन दिलं. बिबट्या हा अतिशय हिंस्र आणि घातक प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याला शिकार समोर दिसली की तो विद्युत वेगाने त्या शिकारीवर हल्ला चढवतो. पण एका बिबट्याची चक्क बोबडी वळली. त्याचं झालं असं, शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोलारा बफर झोनमध्ये दबा धरून बसला होता. शिकारीचा फडशा पाडण्याचा त्याचा बेत होता. त्याची शिकार होती एक भलं मोठं अस्वल. बिबट्यानं अस्वलावर हल्ला चढवण्याची सगळी तयारी केली होती. पण अस्वलानं बिबट्याला अशी काही हूल दिली की बिबट्याला आपला इरादा बदलावा लागला. अस्वलानं उभं राहत जणू शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनानं बिबट्याची बोबडीच वळली. शिकार करण्याच्या बेतात असलेल्या बिबट्याला आपली शिकार होण्याची भीती वाटली असावी म्हणून कदाचित बिबट्यानं आपला इरादा बदलला आणि अस्वलाला मार्ग मोकळा करून दिला. हा सगळा प्रकार पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला.